नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या काळात आपल्या समाजात अशा काही घटना घडत आहे ज्यावरती विश्वास ठेवणं अगदी कठीण होऊन जातं। अशीच एक घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील एका दुर्गम भागात। अमोल नावाचा एक तरुण, वय वर्ष साधारण 22। अमोलच्या शिक्षणावरती घरच्यांनी चांगलं लक्ष दिलं नाही, त्यामुळे अमोलचं शिक्षण हे अपूर्णच राहिलं। अमोलच्या घरी 4-5 एकर जमीन होती। त्याचे वडील ती जमीन बघत होते। अमोलची एक बहीण होती माया, जिचं 1 वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं। अमोलचे असे मत होते की आपल्याकडे शेती आहे आणि शेतीमधून आपल्याला उत्पन्न मिळत असतं, त्यामुळे आपल्याला दुसरं काही कामधंदा बघण्याची गरज नाही किंवा जास्त शिक्षण घेऊन नोकरी शोधत बसण्याची गरज नाही। तरी देखील अमोलची आई संगीता ही अमोलला नेहमी म्हणायची की आता तुझं लग्नाचं वय होत आहे, तू जर दुसरं काही तुझ्या पायावरती उभं राहिलं नाही तर तुला मुलगी कोण देईल, आधीच मुलींचा तुटवडा आहे। तर अमोल म्हणायचं की आपल्याकडे एवढी बागायती जमीन आहे, या जमिनीमध्ये मी एवढे कष्ट करतो, आपल्याला चांगले उत्पन्न मिळते, तर मला कोणी मुलगी का देणार नाही, मला दुसरीकडे कामधंदा बघण्याची गरजच काय आहे। या अमोलच्या आई संगीताची एक मावस बहीण होती, जी की त्यांच्या घरापासून सुमारे 20 मिनिटांच्या अंतरावरती राहत होती। तिचं नाव होतं माधुरी। माधुरी हिचं लग्न झालेलं होतं आणि तिचा पती नोकरीसाठी बाहेर गेलेला होता। माधुरी ही घरी एकटीच असायची आणि ती घरी राहून आपला मेंढी पालनाचा व्यवसाय करत होती। मेंढ्या चारण्यासाठी ती आपल्या घरापासून जंगलाच्या दिशेने मेंढ्या घेऊन जायची। 15-20 तिला मेंढ्या होत्या, त्या मेंढ्यांपासून ती दुधाचा व्यवसाय करायची व बाकीचं लोकर वगैरे विकणे, त्यामधून देखील चांगला मुनाफा तिला मिळत होता। माधुरीच्या लग्नाला 5 वर्ष होऊन देखील तिला अजूनपर्यंत अपत्य झालेलं नव्हतं। 2025चा डिसेंबर महिना सुरू होता। माधुरी जंगलात मेंढ्या घेऊन गेलेली होती, मात्र दुपारपासूनच तिची तब्येत अचानक डाऊन झाली होती। तिला थकवा जाणवत होता। तिने कसंबसं त्या दिवशी मेंढ्या संध्याकाळपर्यंत चारल्या, आपल्या घरी घेऊन आली आणि घरी आल्यानंतर तिला स्वतःचा स्वयंपाक करणे देखील मुश्किल होऊ लागले होते। ती पूर्णपणे आजारी पडली होती। कशीबशी ती रात्र गेली, सकाळ झाली। सकाळ झाल्यानंतर तिने ठरवलं की आता हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही। ती आता हॉस्पिटलमध्ये गेली। डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला प्रचंड अशक्तपणा आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही 3 ते 4 दिवस आराम करा, कुठलंही काम करू नका, जास्त स्ट्रेस घेऊ नका। माधुरी घरी आली, मात्र माधुरीला एकच चिंता होती, आपल्या 15-20 मेंढ्या, या मेंढ्यांचं कसं होणार, मी इतकी थकली आहे, आजारी पडली आहे, तर त्यांना चारा वैरण कोण करणार किंवा त्यांना जंगलात चरायला कोण घेऊन जाणार। त्यातच माधुरीला आठवते की आपली जी मावस बहीण आहे संगीता, हिचा मुलगा अमोल, तो देखील मोठा झालेला आहे, तो आपल्या मेंढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो। तर माधुरी आपल्या बहिणीला संगीताला कॉल करते। संगीताला म्हणते की माझी तब्येत खूप खराब झालेली आहे, डॉक्टरांकडे गेले होते तर त्यांनी मला आराम करण्यासाठी सांगितलं आहे, मात्र माझ्या एवढ्या 15-20 मेंढ्या यांचं काय होणार। तर तिची बहीण संगीता, अमोलची आई, ही माधुरीला सांगते की काळजी करू नको, मी अमोलला तुझ्या घरी पाठवून देते, 2-3 दिवस तो तुझ्या घरीच राहील आणि तुझ्या मेंढ्यांची व्यवस्था तो बघेल, तू अजिबात काळजी करू नको। माधुरीला खूप बरं वाटलं आणि आता अमोल आपल्या घरी आल्यावरती सर्व सुरळीत होईल असं तिला वाटू लागलं। इकडे संगीताने अमोलला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुला आता 2-4 दिवस तुझ्या मावशीकडे, माधुरीकडे जायचं आहे। आता जेव्हा अमोलने हे माधुरीचं नाव ऐकलं तेव्हा अमोल खूप खुश झाला होता। अमोल जो की शिक्षणाच्या अभावामुळे एक अज्ञानी मुलगा होता, त्याला नातेसंबंध वगैरे याचं जास्त काही भान नव्हतं। माधुरीबद्दल त्याला पहिल्यापासून आकर्षण होतं। अमोलला अजिबात असं काही वाटत नव्हतं की ही माधुरी आपल्या आईची नात्यातली एक बहीण आहे। जेव्हा माधुरीच्या मेंढ्या सांभाळण्यासाठी माधुरीकडे जायचं आहे तर अमोल एका पायावरती तयार झाला आणि आपल्या आईला सांगितलं की माझे कपडे वगैरे सर्व बॅगमध्ये पॅक करून दे, मी जातो आणि तेथे त्यांच्या मेंढ्या वगैरे सांभाळतो। तर आता हा अमोल आपले कपडे वगैरे घेऊन
माधुरीच्या घरी जातो. माधुरी घरी एकटीच असते. माधुरीकडे गेल्यानंतर माधुरी त्याच्याकडे बघून हसते आणि अमोल तिच्याकडे बघून खुश होतो. माधुरी म्हणते की माझी तब्येत खूप खराब झालेली आहे, त्यामुळे या मेंढ्यांची पंचायत झाली. अमोल म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको, आता मी आलो आहे, तुला कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुझ्या मेंढ्या वगैरे सर्व काही मी सांभाळून घेईल. आणि त्यानंतर अमोलने आपली बॅग ठेवून लगेच मेंढ्या सोडल्या आणि जंगलाकडे घेऊन गेला. दिवसभर त्याने मेंढ्या चारल्या आणि संध्याकाळी मेंढ्या घेऊन पुन्हा आपल्या घरी म्हणजे माधुरीच्या घरी घेऊन आला. घरात आल्यानंतर बघतो तर माधुरी अजूनही बेडवरती पडलेली होती. माधुरी अजूनही अशक्त होती. त्यानंतर तिने अमोलला कसं बसं पाणी दिलं आणि दोघांसाठी कसा तरी साधा स्वयंपाक बनवला. दोघांनीही जेवण केलं. रात्र होताच माधुरी आपल्या बेडवरती झोपली आणि अमोल हा अंथरुणावरती एकाच रूममध्ये झोपी गेले. मात्र या अमोलच्या मनात या माधुरीबद्दल अगोदरपासूनच काहीतरी वेगळी भावना होती. अमोलचं वय हे 22 वर्ष झाले होते आणि त्याला आता प्रचंड वाईट इच्छा या होऊ लागल्या होत्या. त्याला नात्याचं कसलंही भान नव्हतं. मात्र अमोल हा थकून आलेला होता आणि तो कसा तरी त्या रात्री झोपला. आता जसा दुसरा दिवस उगवला, दुसऱ्या दिवशी माधुरीची तब्येत आता थोडी ठीक जाणवत होती, मात्र अशक्तपणा अजूनही होता. तिने अमोलसाठी जेवण वगैरे बनवलं. अमोलने जेवण केलं आणि तो पुन्हा त्या मेंढ्या घेऊन जंगलाच्या दिशेने गेला. मात्र अमोल जेव्हा जंगलात मेंढ्या घेऊन गेला तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये विचित्र विचार येत होते. माधुरीबद्दल त्याच्या मनात विचित्र गोष्टी होत्या. मात्र माधुरीला डायरेक्ट विचारणार कसं आणि तिच्यासोबत हे असं करणार कसं, तिला बोलणार कसं? त्यामुळे अमोल घाबरत होता आणि जंगलात गेल्यानंतर त्याला एकांत भेटला. आजूबाजूला बघितले, तिथे कोणी त्याला दिसत नव्हते आणि त्याच्या मनात खूप वाईट विचार आला. त्याने एक मेंढी बघितली आणि त्या मेंढीसोबतच त्या ठिकाणी जंगलात वाईट कृत्य करू लागला. हे ऐकण्यासाठी आपल्याला विचित्र वाटतं, मात्र असे वास्तव खूप वेळेस खूप ठिकाणी घडलेले आहेत. तेवढे सर्व करून झाल्यानंतर तो दिवस गेला. संध्याकाळी अमोल पुन्हा आपल्या मेंढ्या घेऊन घरी गेला. आता माधुरीची तब्येत थोडी ठीक झाली होती. तिने अमोलसाठी आणि तिच्यासाठी पुन्हा स्वयंपाक बनवला आणि त्या रात्री देखील असाच अमोल त्या ठिकाणी झोपून गेला. माधुरी देखील तेथे झोपली. आता तिसरा दिवस उगवला. तिसरा दिवस देखील अगदी तसाच होता. माधुरीने त्याच्यासाठी स्वयंपाक बनवला. अमोलने जेवण केलं. पुन्हा जंगलात मेंढ्या घेऊन गेला आणि जंगलात गेल्यानंतर मात्र पुन्हा त्याचं मन बेचैन होऊ लागलं. वाईट गोष्टी त्याच्या मनात घर करू लागल्या आणि पुन्हा त्याने आजूबाजूला बघितलं, कोणी त्याला दिसलं नाही आणि पुन्हा त्याने एका मेंढीसोबत अगदी तसंच केलं जे अगल्या दिवशी केलं होतं. मात्र अमोलला यावेळी असं करताना जंगलामध्ये एका महिलेने गुपचूप बघितलं आणि एवढं सर्व बघितल्यानंतर ती महिला सरळ तिकडे माधुरीकडे गेली आणि माधुरीला सांगितलं की तुम्ही ज्या मुलाला तुमच्या घरी आणलेला आहेत मेंढ्या चारण्यासाठी, तो मुलगा अक्षरशः जंगलामध्ये तुझ्या मेंढीसोबत असं असं करत होता. आता जेव्हा ही गोष्ट माधुरीने ऐकली, माधुरी पूर्णपणे हैराण झाली. माधुरी बेचैन झाली आणि माधुरीने विचार केला की या महिलेने मला असं सांगितलं, हिच्यावरती पूर्ण विश्वास तरी कसा ठेवावा? अमोल जवान आहे, त्याला असं डायरेक्टली कसं म्हणावं? माधुरी तिथून पुढे तो विचार सोडून देते. अमोल पुन्हा घरी येतो. ती अमोलला काही बोलत नाही. मात्र अमोलकडे बघण्याचा माधुरीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेलेला असतो. माधुरी जी होती तिचा देखील पती अनेक महिन्यांपासून घरी आलेला नव्हता, जो की नोकरीनिमित्त बाहेरच असायचा. आता माधुरीला या अमोलबद्दल वेगळे विचार, वाईट विचार येऊ लागले होते. मात्र त्या महिलेने सांगितलं हे नक्की खरं असेल का? मी अमोलला स्पष्टपणे कसं विचारू? म्हणून ही माधुरी विचार करते की आता उद्या जेव्हा अमोल मेंढ्या घेऊन जाईल तेव्हा मी स्वतःच गुपचूप मागून जाईल आणि बघेल की नक्की हा काय करतो. अगदी तसंच ती रात्र जाते. दुसरा दिवस होतो. अमोल मेंढ्या घेऊन जातो आणि अमोल सलग तिसऱ्या दिवशी देखील मेंढीसोबत तोच प्रकार करू लागतो. मात्र अमोललाही माहीत नसतं की यावेळी त्याची मावशी माधुरी ही त्याच्या मागावरती होती आणि तो काय करत आहे हे ती बघत होती. माधुरीने आता
अमोलला असं त्या मेंढीसोबत करताना बघितले आणि एवढं सर्व करताना बघितल्यानंतर माधुरी अचानक त्याच्या समोर गेली. अमोलने जेव्हा माधुरीला बघितलं, अमोल पूर्णपणे त्या ठिकाणी लज्जित झाला. आपली मान शरमेने खाली घातली. आता ही माधुरी त्याला म्हणत होती की तू हे मेंढीसोबत असं का करतो? अमोल काही बोलू शकला नाही. माधुरी म्हणाली, ठीक आहे, आता मेंढ्या चारायचं बस झालं, मेंढ्या घे आणि घरी चल. अमोल कसं तरी त्या मेंढ्या हुसकत आपल्या घरी घेऊन आला. सर्व मेंढ्या त्या ठिकाणी बांधल्यानंतर अमोल एका रूममध्ये जाऊन त्या ठिकाणी बसून घेतलं. माधुरी दुसऱ्या रूममध्ये होती. माधुरी पूर्णपणे बेचैन होती की या अमोलला काय बोलावं आणि कसं बोलावं. तिकडे अमोल अपराध भावनेने तिकडे बसलेला होता. आता माधुरीनेच शेवटी त्याच्यासाठी जेवण बनवलं आणि जेवण घेऊन त्याच्या रूममध्ये गेली आणि त्याला जेवण करण्यासाठी सांगितलं. अमोलने अगोदर जेवण केलं आणि त्यानंतर या माधुरीने त्याला विचारलं की तू मेंढीसोबत असं का करत होता? तेव्हा अमोल काही बोलला नाही. तर ही माधुरी म्हणाली की अजिबात लाजू नको, मात्र तुला तशी इच्छा का झाली? तुझं वय लग्नाचं झालेलं आहे आणि तुझ्यामध्ये अशा भावना येणं साहजिक गोष्ट आहे. मात्र या गोष्टी अशा प्राण्यांसोबत करायच्या नसतात. प्राण्यांसोबत करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता हे सर्व माधुरी अमोलला बोलत आहे म्हणून अमोलला देखील हिंमत येऊ लागते. अमोल विचार करतो की ही माधुरी एवढं सर्व स्पष्टपणे उघडपणे इथे बोलत आहे. अमोल आता माधुरीला म्हणतो की मग मी काय करू आणि कोणासोबत करू? तेव्हा माधुरी आपली नजर त्याच्यापासून चोरते आणि त्यानंतर अमोल हा ओळखून घेतो की माधुरीच्या मनामध्ये काय आहे. त्यानंतर दरवाजा बंद होतो. त्या क्षणी दोघांनीही खूप मोठी चूक केली आणि नात्याची सीमा ही पूर्णपणे मोडल्या गेली. अशा प्रकारे एका चुकीच्या विचारातून सुरू झालेली ही गोष्ट शेवटी अनैतिक संबंधात बदलल्या गेली. मित्रांनो, माझा असा प्रश्न आहे की या घटनेमध्ये नक्की चूक कोणाची होती? अमोलची होती की त्याच्या मावशीची माधुरीची चूक होती? यांच्या परिस्थितीची चूक होती, विचारांची चूक होती की यांच्या दुर्बलतेची चूक होती? आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर या घटनेपासून आपणास जागरूक करणे आहे. अशा घटना समाजात घडत असतात, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे. एकदा माणसाच्या मनात वाईट विचार यायला लागले की त्याला नात्यांचं देखील काही भान राहत नाही. याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. मात्र या गोष्टी नॅचरल असतात. आपल्याला जशी पोटाची भूक लागते तशी पोटाखालची देखील भूक असते आणि ती देखील भागवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मी म्हणतो, नात्याला कलंकित करण्यापेक्षा जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्याला असं काहीतरी करण्याची इच्छा होत आहे, तर मी अशा लोकांसाठी एक प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जे की एक व्हायब्रेटर आहे. अशा काही महिला असतील ज्यांचे पती जवळ राहत नाही किंवा असे पुरुष असतील ज्यांना असं करण्याची इच्छा होत आहे, त्यांच्यासाठी एका प्रोडक्टची मी लिंक देत आहे. ते व्हायब्रेटर तुमच्या कामी येईल. असे अनैतिक संबंध निर्माण करून नात्यांचा अंत करण्यापेक्षा असं प्रॉडक्ट खरेदी करून आपले नाते टिकवून ठेवणे हे अगदी महत्त्वाचं असेल. त्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करा आणि ते व्हायब्रेटर ज्यांना गरज आहे ते ऑर्डर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.